प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावात आजच्या रविवारच्या उपवासनेमध्ये मी आपल्या प्रत्येकाचं स्वागत करत आहे. प्रियान, परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा पुन्हा एकदा या मर्त्य मानवावर परमेश्वराने प्रकट केली आहे. त्यामुळेच या जून महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण एकत्र देवाचं गौरव करत आहोत. मागील 2 महिन्यापासून प्रियांनो, माझा आणि मंडळीचा संपर्क तुटला होता आणि मागील 2 महिने हा कठीण काळ होता, वेदनादायक होता, त्रासदायक होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या सानिध्य जे आम्हाला या पवित्र वचनाद्वारे संदेशाच्या माध्यमातून रविवारच्या उपवासनेमधून भेटतं, त्याच्यापासून आम्ही विभक्त होतो. परंतु तो काळ कायमस्वरूपी न राहता परमेश्वराने आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं आहे आणि पुन्हा एकदा मंडळीसोबत हा वेळ देवाने मला व्यतीत करण्याची संधी दिली. त्याबद्दल खरोखर परमेश्वराच्या अति पवित्र नावाला या समय मी धन्यवाद देतो. विशेष करून मंडळीचे आभार मानतो की या कठीण काळामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहिला. तुमच्या प्रार्थना, तुमचा संपर्क, तुमचा सहवास, तुमच्या गाठीभेटी याच्याद्वारे मला आत्मिक बळ मिळालं, शारीरिक बळ मिळालं आणि पुन्हा एक वार मी आज तुमच्यासमोर उभा राहू शकलेलो आहे. त्याबद्दल खरोखर देवाला आभार मानत असताना मंडळीच्या प्रार्थनेबद्दल, मंडळीच्या सहभागितेबद्दल सुद्धा मी देवाला मनपूर्वक आभार आणि आभारच मानतो. यावेळेस आज आपण आपल्या उपवासनेला प्रारंभ करूया, प्रार्थना करूया. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकोनी सहाय्य करी सोसाया, त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी शोक किती करीतो. परमेश्वर, ज्यावेळेस ख्रिस्त आमच्यासोबत असतो आम्ही शांतीने, आरोग्याने आणि तुझ्या कृपेने परिपूर्ण होत असतो. म्हणून त्या ख्रिस्ताला आम्ही बिलगून राहावं, त्याद्वारे आमचे आत्मिक डोळे उघडले जावे आणि प्रकाशात चालणारे पुत्र कन्या बनावे. यासाठी आज तो आम्हाला सहाय्य कर. आजचं पवित्र वचन पवित्र आत्म्याद्वारे तो आमच्यापर्यंत पोहोचव. त्याद्वारे आम्हा प्रत्येकाचे आत्मिक कान उघडून या जगात तुला आवडणारं जीवन जगण्यास आम्हा प्रत्येकाला सहाय्य होईल. येशूच्याच पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे, आमेन. या ठिकाणी प्रियानो, आजच्या मन्नासाठी जो शास्त्रपाठ निवडलेल्या आपल्या सर्वांच्या परिचयाचा योहानकृत शुभवर्तमान याच्या 9व्या अध्यायावर आपण आज थोडक्यामध्ये मनन चिंतन करणार आहोत. आणि या ठिकाणी योहानाचा हा 9वा अध्याय जन्मांधाला डोळे देणे या शीर्षकाच्या अंतर्गत येतो. द मॅन बॉर्न विथ अ ब्लाइंडनेस. आणि या ठिकाणी तो जन्मंदाज म्हणजे जन्मापासूनच आंधळा होता प्रियानो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही सुरुवातीलाच पाहतो की या ठिकाणी येशू त्या ठिकाणून जात असताना असं लिहिलेलं, कोठे जात होता हे नाही केलेलं, त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं नाही आहे. परंतु शिष्यांसोबत तो चालला असताना शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्त ॲट अ टाईम त्या जन्मांध आंधळ्याला पाहत आहे. त्याला या ठिकाणी शिष्यांचा प्रश्न या ठिकाणी लगेच येत आहे की हा मनुष्य कोणाच्या पापांमुळे आंधळा आहे. या ठिकाणी हा बेसिक क्वेश्चन आजसुद्धा आम्ही प्रत्येक वेळेस विचारतो. ज्या ज्या वेळेस मनुष्य आम्हाला दुःखामध्ये दिसतो, ॲक्सिडेंट होतात, आजारी पडतात, नोकऱ्या जातात किंवा असंख्य रीतीने ज्यावेळेस मनुष्य त्रासात असतो, त्रागामध्ये असतो, त्यावेळेस आमच्या मुखातून शब्द उच्चारले जातात, याच्या पापामुळे हा असा ह्या शिक्षा किंवा या वेदनेतून किंवा या त्रासातून जात आहे. परंतु या ठिकाणी प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्या पलीकडे पाहत आहे.
प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यामुळे बायबल आम्हाला स्पष्ट देतो की मनुष्याचा पुत्र हा पापाचा तिटकारा करतो, परंतु पाप्यांवर प्रेम करतो. त्याच्यामुळे तो व्याभिचारी स्त्रीला जवळ करतो, तो पापी जकातदाराला जवळ करतो. आणि आम्ही पाहतो की बायबलमध्ये असे कित्येक उदाहरण आहे की प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांमध्ये जाऊन त्यांना उद्धाराचा मार्ग दाखवतो. परंतु जे स्वतःला धार्मिक समजतात, जे धार्मिकतेचे शिष्य आहेत किंवा गुरुजी आहेत, आम्ही ज्यांना शास्त्री, परुषी, सदुकी आणि इतर विचारवंत म्हणू शकतो, ते या ठिकाणी जिवंत देवाच्या पुत्राला ओळखू शकत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी सत्याचा उलगडा त्यांना होत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामुळेच आम्हाला योहानामध्येच म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधमुक्त करेल. कोणाला सत्य समजेल प्रियानो? जे सत्याकडे आकर्षित होतात. आणि सत्य म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. या भूताला प्रियानो, ख्रिस्ताशिवाय आम्हाला दुसरा कोणताही मार्ग देवाकडे घेऊन जाणार नाही. आणि तीच गोष्ट या ठिकाणी योहानाच्या 9व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहावयास भेटत आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की त्या शिष्यांना आणि इतरांना, शास्त्री, परुषी किंवा त्यांचे त्या भिकाऱ्याच्या शेजाऱ्याला आणि इवन भिकाऱ्याच्या आईवडिलांना आणि स्वतः त्या भिकाऱ्याला जाणीव करून देत आहे की या ठिकाणी मला पापी लोकांचा राग नाही. आणि या ठिकाणी पुष्कळ वेळा आमच्या जीवनातल्या दुःख, वेदना, द सफरिंग वी आर गोइंग थ्रू, इट इज ओनली फॉर गॉड्स ग्लोरी. देवाच्या गौरवासाठी आमच्या जीवनात या ठिकाणी पुष्कळ वेळा संकट, अडीअडचणी, दुःख, वेदना येतात. का येतात? कारण की प्रियानो, ज्या वेळेस दुःख, वेदना, त्रास असतो, या ठिकाणी वी कम क्लोज टू गॉड. आम्ही देवाच्या जवळ येतो. याचा परिचय या ठिकाणी मागील 2 महिन्यामध्ये मी घेतलेला आहे प्रियानो. इवन दो I am continuously reading Bible, proclaiming the word of God, but when I started suffering due to my injuries, my operation, या ठिकाणी मी देवाबरोबर जास्त बोलू लागलो. हे देवा, मज पाप्यावर दया कर. ही रोजची प्रार्थना माझी असायची. रडायचो, दुःखित व्हायचो, कणायचो, कुथायचो आणि देवाला विनंती करायचो की हे देवा, मज पाप्यावर दया कर. देव मला एक एक गोष्टी रिव्हेल करत होता. या 2 महिन्यामध्ये देवाने पुष्कळ रीतीने माझ्याशी बोलला आणि देवाने प्रकटीकरण केलं. दिस सफरिंग इज फॉर गॉड्स ग्लोरी. देवाच्या गौरवासाठी हे वेदना तुझ्या जीवनात आलेले आहेत. का? कारण की त्याद्वारे प्रियानो, ज्या रीतीने आम्ही पुष्कळ वेळा देवाला लाईटली घेतो, सहज घेतो, त्याचा उलगडा देवाने केला की तुम्ही मला सहज घेऊ नका. तुमचे आणि माझं रिलेशन एक स्वच्छ रिलेशन किंवा सुंदर रिलेशन असावं. आणि या ठिकाणी ज्या वेळेस शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला विचारत आहे की हा मनुष्य कोणाच्या पापांमुळे अशा रीतीचं जीवन जगत आहे किंवा हा जन्मदा आंधळा का आहे? कारण की यहुदी लोक असे समजायचे की यहुदी लोकांमध्ये एक रूढी होती की मनुष्य ज्यावेळेस अशा रीतीने जन्मास येतो त्यावेळेस तो त्याच्या आईवडिलांच्या पापांमुळे किंवा या ठिकाणी तो गर्भधारणेच्या वेळेसच त्याने पाप केलेले त्या मनुष्याने, त्याच्यामुळे तो असं जन्मास आलेला. इवन प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये येतो तो पुष्कळ धर्म आम्हाला हे शिकवतात की मागील जन्माच्या पापांमुळे हा अशा रीतीने जन्मास आलेला आहे. परंतु या ठिकाणी आजच्या जर मननाचा बेसिक थीम हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचं प्रकटीकरण आम्हास करू इच्छितो. आणि ते प्रकटीकरण हेच आहे की जर तुम्हाला देवाला पाहायचं असेल तर देर इज ओनली वन वे, दॅट इज जीसस क्राइस्ट. There is only way that shows us who is the real light, and that is Jesus Christ. आणि या ठिकाणी ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या मनुष्याला बरं करत आहे, तो मनुष्य ॲटोमॅटिकली प्रियानो, ज्या वेळेस देव आमच्या जीवनात कार्य करतो त्यावेळेस या ठिकाणी आम्ही आपोआप देवाकडे आकर्षित होतो
आणि देव आम्हाला आत्मिक रीतीने सुद्धा जे आमचे आत्मिक डोळे आंधळे झालेले असतात ते सुद्धा उघडतो आणि त्याच्या प्रकाशात घेऊन जातो. प्रियानो, उठ प्रकाशमान हो, कारण की प्रकाश तुझकडे आलेला आहे. प्रियानो, ज्यावेळेस मी प्रकाशाकडे आकर्षित होतो, माझ्यातला अंधार देव मग सुंदर रीतीने काढून टाकतो. त्याचंच वर्णन या ठिकाणी योहानाच्या 9व्या अध्यायामध्ये आणि पुष्कळ बायबलमधले असे रेफरन्सेस, असे व्याभिचारी स्त्री, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या व्याभिचारी स्त्रीला बरं करतो, म्हणजे तिला विचारतो, म्हणजे मनुष्य ज्यावेळेस तिच्यावर व्याभिचाराचा ठपका ठेवून तिला मारण्यासाठी दगडमार करण्यासाठी आलेले असतात, त्यावेळेस मोशेचा संदर्भ देऊन व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला या ठिकाणी दगडमार करावा असं सांगितलेले. प्रभूजी, तुमचं म्हणणं काय? प्रभू येशू ख्रिस्त जो देव, तो म्हणतो की ज्याने कोणे पाप केलं नसेल त्याने प्रथम दगड मारावा. या ठिकाणी त्या मोठ्या जनसमुदायातली लहानापासून ज्येष्ठापर्यंत सर्व त्या ठिकाणातून निघून जातात. प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतो, तुला मारणारे कोठे गेले? ती म्हणते, येथे कोणच नाही. तो प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो, जा, येथून पुढे पाप करू नको. आणि त्यानंतर ती प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्या बनते. प्रियानो, त्याच्याबरोबर कायमस्वरूपी चालते. हे कधी घडतं प्रियानो? की ज्या वेळेस आम्ही प्रकाशाला आमच्या जीवनात आद्य स्थान देतो. आणि तीच गोष्ट या ठिकाणी या जन्मांध आंधळ्याच्या बाबतीत घडलेली आहे. या ठिकाणी पहिला मुद्दा आम्हाला पाहावयास भेटतो की तो मनुष्य जन्मांध आंधळा आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याच्या आई वडिलांनी त्याला सोडून दिलेलं आहे, कारण की तो भीक मागत आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेस तो भीक मागण्याचं काम करत आहे त्यावेळेस आम्हाला समजतं की त्याच्या आंधळेपणामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याचा त्याग केलेला आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य त्याला पाहत आहेत. येशू ख्रिस्ताला त्याच्याविषयी काळजी निर्माण झालेली, त्याच्याविषयी कळकळ तयार झालेली आणि विशेष करून त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताला विशेष करून ख्रिस्ताला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आलेला आहे की आता ह्याच्याद्वारे मी देवाचं गौरव करणार आहे. आणि या ठिकाणी तीच गोष्ट शिष्यांच्या बाबतीत सुद्धा झालेली की त्यांना सुद्धा त्या आंधळ्याचं कन्सर्न होतं, परंतु त्यांचं कन्सर्न काय होतं की हा कशामुळे पापी आहे, म्हणजे ह्याच्या कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मला आहे. या ठिकाणी प्रियानो, शिष्य हा प्रश्न विचारत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी हा असा यासाठी जन्मास आलेला आहे की त्या ठिकाणी देवाचे कार्य प्रकट व्हावे. जर आम्ही तिसरं वचन वाचलेले, येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून असा जन्मलेला आहे. So don't blame anyone when you see the person who is suffering or who is going through a terrific time. God is delivering that person. God wants to show His love, His compassion, His concern for that person, so that through that person's His name be glorified. या ठिकाणी प्रियानो, ज्यावेळेस मनुष्य वेदनेमध्ये, त्रासामध्ये किंवा कठीण काळातून जात असतो, या ठिकाणी देव त्या ठिकाणी कार्य करत असतो. देव त्या ठिकाणी आपली तळमळ व्यक्त करत असतो. देव त्या ठिकाणी स्वतःचं पॉवर, स्वतःचं सामर्थ्य प्रकट करत इच्छितो. आणि या ठिकाणी देव त्या ठिकाणी दाखवू इच्छितो की मला प्रत्येक जीवाची काळजी आहे. आणि या ठिकाणी जे अनबिलिव्हर्स आहे, जे अविश्वासी आहे, त्यांना विश्वासात आणण्यासाठी पुष्कळ वेळा या ठिकाणी मनुष्याच्या जीवनात या ठिकाणी सफरिंग असतात. आणि आम्ही पाहतो प्रियानो, ज्यावेळेस साक्ष द्यायला लोक उभे असतात, खास करून तो विधर्मी लोक, त्यावेळेस ते साक्ष्यामध्ये हेच सांगत असतात की मी दुःखी होतो, मी वेदनेत होतो, मी आजारात होतो, भयानक त्रासलो होतो. येशू ख्रिस्ताचं वचन मला ह्याने सांगितलं, त्याने सांगितलं आणि येशू ख्रिस्ताने मला बंधमुक्त केलं, किंवा येशू ख्रिस्त मला समजलं आणि येशू ख्रिस्त हाच एकमेव जिवंत देव आहे. या त्यांच्या साक्षी आम्ही कित्येक लोकांच्या ऐकलेल्या प्रियानो.
यासाठी कधी कधी मनुष्याच्या जीवनात या ठिकाणी दुःख वेदना असतात. या ठिकाणी मनुष्याच्या जीवनात दुःख वेदना यासाठी असतात कारण की त्याद्वारे देवाला आम्ही संधी देत असतो की या ठिकाणी गॉड कॅन डू इन वन्स लाईफ. गॉड गिव्ह अन ऑपॉर्च्युनिटी टू शो व्हॉट गॉड कॅन डू इन वन्स लाईफ. या ठिकाणी मनुष्याला दाखवू देण्यासाठी की मी काय करू शकतो, देव काय करू शकतो, याच्यासाठी पुष्कळ वेळा आमच्या जीवनात या ठिकाणी संकट येतात. या ठिकाणी त्याद्वारे आम्हाला समजू शकतं की आम्ही देवाच्या अधिक जवळ जाऊ शकतो. देव काय आहे हे आम्हाला समजतं. तसंच प्रियानो, आम्हाला त्याद्वारे देवाचे आमच्याविषयी असलेली कळकळ तळमळ त्याचं सामर्थ्य प्रकट होतं आणि त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी देव आम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो या ज्या करप्ट जगाला, व्याभिचारी भ्रष्ट जगाला आज एकमेव देवाची गरज आहे आणि आम्ही त्याच्यावर पूर्ण रीतीने अवलंबून राहू. या ठिकाणी या वचनाद्वारे देव आम्हाला एक विचार प्रकट करू इच्छितो. तो हाच आहे प्रियानो, द सफरर हॅज अ व्हेरी स्पेशल ऑपॉर्च्युनिटी टू शो फोर्थ द वर्क्स ऑफ गॉड इन हिज ऑर हर लाईफ. या ठिकाणी दुःखित कठीण काळातून जाणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी देव विशेष संधी देत आहे की देव काय आहे, देवाने माझ्या जीवनात काय केलेलं आहे हे प्रकट करण्याची संधी देव आम्हाला देत असतो. या ठिकाणी देवाचा आत्मा या ठिकाणी अद्भुत रीतीने कार्य करतो. या ठिकाणी अशक्त लोकांमध्ये, हेल्दी लोकांमध्ये नाही तर अशक्त लोकांमध्ये, यासाठी त्याचं गौरव व्हावं. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही दुःखात असतो, वेदनेत असतो, त्यावेळेस समजून घ्या प्रियानो की देव त्याचं कार्य आमच्या जीवनाद्वारे प्रकट करू इच्छितो. त्यानंतर प्रियानो, आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे ते देवाचं काम करण्यासाठी. वचन आम्ही 4 वाचलं, त्याच्यामध्ये लिहिले, मला ज्याने पाठवले त्याचे कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तिच्याने कोणाच्याने कार्य करवणार नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या जगात का आलेला आहे तर देवाचं काम करण्यासाठी. आणि प्रियानो, ते काम ख्रिस्ताने आज तुमच्यावर माझ्यावर सोपवलेलं आहे. ते आम्ही कुठपर्यंत करावं, जोपर्यंत रात्र म्हणजे या ठिकाणी सैतानाचं साम्राज्य येणार नाही त्यापर्यंत. कारण की वेळ थोडा आहे. आम्ही जोपर्यंत प्रकाशात आहोत तोपर्यंतच आमच्या जीवनाद्वारे प्रकाशाचे कार्य होणार आहे. देवाने जसं ख्रिस्ताला पाठवलंय तसं तुम्हाला आणि मला या जगात देवाचं काम करण्यासाठी पाठवलेलं. वी हॅव टू रीच टुवर्ड्स सफरर्स. जे दुःखात आहे, जे वेदना, जे वेदनेत आहे, जे त्रासात आहे, त्यांच्यापर्यंत मला आणि तुम्हाला आज पोचायचं आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त आला कारण की तो मनुष्याला शोधत आहे. जे दुःखात आहे, जे वेदनेत आहे, त्यांना तो शोधत आहे. या ठिकाणी ख्रिस्त आला या ठिकाणी कारण की वर्क केअरिंग फॉर ह्युमन. गॉड केअर्स दॅट मॅन इज ब्लाइंड. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना शोधत आहे की ज्यांना त्याची गरज आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला कळकळ आहे, तळमळ आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तो जक्कादार, व्याभिचारी आणि आंधळे, लंगडे, लुळे, या ठिकाणी भुकेले लोकांपर्यंत पोहोचत आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या जगात यासाठी आलेला आहे की त्याला लोकांना बंधमुक्त करायचे. जे स्पिरिच्युअल डार्कनेस, फिजिकल डार्कनेसमध्ये आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढून या ठिकाणी त्यांना जगाचा प्रकाश म्हणजे या ठिकाणी प्रकाशामध्ये घेऊन जायचं प्रिया. आणि त्यानंतर प्रियानो पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त हे सुद्धा सांगत आहे की माझ्या कामामध्ये खूप अर्जन्सी आहे, खूप गरज, फार म्हणजे वेळ खूप थोडा आहे. त्याच्यामुळं आय हॅव टू वर्क व्हेरी फास्ट. मस्ट जो शब्द ग्रीक भाषेत वापरलेला DEI डाय हा शब्द वापरलेला आहे, त्याचा अर्थ आहे मस्ट. इट इज कंपल्शन अँड नेसेसिटी. म्हणजे गरजेचं आहे की मला लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. त्याच्यामुळे पुष्कळ वेळा ज्यावेळेस पवित्रशास्त्र वाचताना प्रभू येशू ख्रिस्त एका गावात कधीच थांबला नाही. तो म्हणतो मला दुसरीकडे पण जाणं गरजेचं आहे. त्यांना सुद्धा देवाचं वचन सांगणं गरजेचं आहे. त्यांना सुद्धा देवाच्या राज्यात घेऊन येणं गरजेचं आहे. द वर्क ऑफ गॉड मस्ट बी डन. ख्रिस्ताचं बेसिक उद्देश होता की देवाचं काम करावं.
द टाइम फॉर वर्क इज लिमिटेड. ख्रिस्त स्पष्ट सांगतोय की या ठिकाणी रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्यानेही कार्य करवणार नाही. प्रियानो, आज ज्या वेळेस मी प्रकाशात आहे तर माझ्याकडनं सुद्धा देव त्याचं काम अपेक्षित करत आहे. आज या ठिकाणी ज्या वेळेस मी स्वतःला विश्वासणारा किंवा ख्रिस्ताचा सेवक समजतो, जसं शिष्यांनी काम केलं, या ठिकाणी पुष्कळ लोकांनी देवाला उंचवलं, देवाचे कार्य अद्भुत रीतीने भूतलावर केलं. मी आज काय करत आहे? जर मी स्वतःला म्हणतो की मी प्रकाशाचा पुत्र आणि कन्या आहे, तर प्रकाशाचं काम रात्र येण्याच्या अगोदर करणं प्रियानो तुमची आणि माझी बेसिक गरज आहे. माझ्यामध्ये कळकळ तळमळ असावी. जगाचं दुःख मला दिसणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपल्याला वचनाद्वारे सांगण्यात येत आहे. तो 5व्या वचनात, मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्त स्पष्ट रीतीने सांगतो की मी जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. If one wants to deliver from darkness, he or she must come to Christ. तर प्रियानो, आज तुम्हाला या ठिकाणी अंधारातून, अंधाराच्या साम्राज्यातून, अंधाराच्या शक्तीतून बाहेर पडायचं असेल तर यू हॅव टू कम नियर टू जीसस. येशू ख्रिस्ताकडे या प्रियानो, कारण की येशू ख्रिस्तच हा एकमेव प्रकाश आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे तो त्या मनुष्याला, जन्मांध आंधळ्याला या ठिकाणी दृष्टी देण्यासाठी. जर आपण 6 आणि 7 वचन वाचलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, असे बोलून तो भूमीवर थोंकला. कधी काय बोललाय ख्रिस्त? या ठिकाणी मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे असे बोलून. म्हणजे या ठिकाणी ही शोईंग दॅट ही इज अ लाईट अँड टू डेमॉन्स्ट्रेट हिज पॉवर. या ठिकाणी तो काय करत आहे? तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह, म्हणजे पाठवलेल्या तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पुष्कळ थिओलॉजियन्स वेगवेगळे विचार मांडतात. प्रियानो, ख्रिस्ताने असं का केलं? वाय ही डीड लाईक दिस? कारण की कित्येक ठिकाणी ख्रिस्ताने स्पर्श केला, काही ठिकाणी स्पर्श न होता सुद्धा लोकांना आरोग्य प्राप्त झालं. याईराची कन्या, त्या जमादाराचा सेवक, तिथल्या तिथे बरे झाले. परंतु या ठिकाणी विशेष आम्हाला ख्रिस्त काहीतरी या विशेष जोनाइन थॉट्स आर व्हेरी व्हेरी पॉवरफुल. म्हणजे योहानाच्या शुभवर्तनामध्ये प्रियानो देव अद्भुत रीतीने जोनाइन म्हणजे या ठिकाणी योहानाने लिहिलेले हे विचार अद्भुत आहेत प्रियानो. ते समजण्यासाठी वी शूड गो डीप. या ठिकाणी मड म्हणजे माती. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेले आहे? माती चिखल केला, म्हणजे मातीचा चिखल केला. सलायवा औषधी आहे, मातीसुद्धा औषधी आहे. आणि त्यावेळेचे लोक, आम्ही सुद्धा मानतो या गोष्टीला की याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे. परंतु त्या व्यतिरिक्त या ठिकाणी माती आम्हाला उत्पत्तीमध्ये घेऊन जाते. पहिल्या अध्यायात परमेश्वराने मनुष्याला मातीतून घडवलं. त्याची जाणीव या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला करून देत आहे. या ठिकाणी जा शिलो, सेंट, ही सेंट, त्याने त्याला पाठवलं. शिलोमध्ये जा आणि त्या ठिकाणी धू, स्वतःला क्लीन कर. या ठिकाणी बॅप्टिझमचा संकल्पना या ठिकाणी रुजलेली आम्हाला दिसते. जोपर्यंत मी स्वतःला धुवत नाही, स्वच्छ करत नाही, तोपर्यंत माझी पापे पुसली जाणार नाही किंवा धुतली जाणार नाही. या ठिकाणी तो म्हणजे तो आंधळा मनुष्य ख्रिस्ताचं ऐकतो. या ठिकाणी शिलो तळ्यावर जातो, या ठिकाणी आपले डोळे धुतो आणि त्याला दृष्टी प्राप्त होते. ही गॉट आयसाईट. या ठिकाणी प्रियानो अद्भुत मनुष्य तो मातीतून आल्यानं मातीतच जाणार आहे.
आणि जोपर्यंत तुझा देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्यामध्ये बाप्तिस्मा होणार नाही, तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात तुझा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यावेळेस माझा बाप्तिस्मा होतो त्यानंतर मी ख्रिस्तमय होऊन जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा आंधळा आहे प्रिया. हा आंधळा ज्यावेळेस त्याला दृष्टी प्राप्त होते त्यावेळेस त्याचे शेजारी आजूबाजूचे लोक म्हणतात हा तर आंधळा होता, याला दृष्टी कशी आली. काही म्हणतात नाही हा तो नाही, हा दुसरा आहे कोणीतरी. आणि खूप चांगलं वर्णन करण्यात आलेलं आहे प्रियानो. त्याच्यामध्ये 4 कॅरेक्टर आम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये पहिले त्याचे शेजारी. ते शेजारी या ठिकाणी ज्या वेळेस पाहतात त्यावेळेस त्यांनी त्याला प्रश्न केला की तुला डोळे कसे उघडले, तुझे डोळे कसे उघडले. प्रियानो, हा शास्त्रपाठ तुम्ही वाचा, खूप देवाचं अद्भुत प्रकटीकरण आम्हाला पाहावयास भेटतं. कित्येक म्हणावले तोच हा आहे, दुसरे म्हणाले नाही त्याच्यासारखा आहे, तो म्हणाला मी तोच आहे. म्हणजे या ठिकाणी बघा प्रियानो, आम्ही किती आंधळे असतो या जगात. आम्ही कित्येक वेळा आंधळ्यांचं रूप घेतो. आम्हाला दिसतंय की अरे हा मनुष्य बरा झालेला आहे, याचे सर्व आजार, याचे शारीरिक, याचे मानसिक, याचे आत्मिक आजार देवाने धुतलेले आहेत, तरी आम्ही अविश्वासी बनतो. त्याचे शेजारी या ठिकाणी त्याच्याबरोबर भिकारी, म्हणजे यावरून शेजारी व ज्यांनी त्याला भिकारी असे पूर्वी पाहिले होते ते म्हणाले बसून भीक मागणारा तो हाच नाही काय. कित्येक म्हणाले तोच हा आहे, दुसरे म्हणाले नाही त्याच्यासारखा आहे, तो म्हणाला मी तोच आहे. या ठिकाणी आम्ही विश्वास ठेवत नाही. अविश्वासाचं जीवन भयानक आहे प्रियानो. आणि शेजारी प्रियानो तेच जीवन जगत आहे. They don't want to believe in the fact of healing. कारण की आत्मिक दृष्ट्या आंधळे असलेल्या लोकांना ख्रिस्ताने काही केलं तरी ते दिसून येत नाही. ते म्हणजे त्याचे शेजारी ज्यांनी त्याला भीक मागताना पाहिलेले. त्यानंतर प्रियानो, परंतु या ठिकाणी त्याला उत्तर ह्याचं काय आहे बघा. म्हणजे मनुष्य ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये येतो त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला या भिकाऱ्याच्या माध्यमातून पाहावयास भेटतो. तो प्रथम त्यांना उत्तर देतो. त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले शिलोर जाऊन धू. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. या ठिकाणी प्रथम तो येशू नावाचा मनुष्य बोलतो. म्हणजे ही जस्ट टॉकिंग दॅट सम पर्सन नोन ॲज अ जीजस ही हिल्ड मी. ही डोंट नो अबाउट हू इज जीजस. त्याला माहीत नाही येशू कोण आहे, फक्त त्याला एवढंच माहीत होतं की येशू नावाच्या मनुष्याने मला बरं केलं. परंतु ज्या वेळेस आत्मिक दृष्टीने तो बरा होऊ लागतो त्याचं बघा प्रियानो पुढं काय आम्हाला पाहावयास भेटतं. हाऊ ही इज स्पीकिंग अबाउट जीजस. तो येशू ख्रिस्ताबद्दल काय साक्ष देत आहे. पुढे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस पुढे असं लिहिलेलं आहे, त्या लोकांनी त्याला पुरुषांकडे घेऊन आले. दे ब्रिंग दॅट पर्सन टू द फॅरिसीज. आणि फॅरिसीज लोकांकडे ज्या वेळेस आणलं त्यावेळेस पुरुषाने त्याला विचारलं की तुला दृष्टी कशी आले. तो त्याला म्हणाला की त्यावेळेस तो म्हणाला तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. यावरून पुरुषातील कित्येक म्हणाले तो मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्दात पाळीत नाही. दुसरे म्हणाले पापी माणसाने अशी चिन्हे करवत नाही. अशी त्यांच्यामध्ये फूट पडली. यास्तव पुन्हा ते आंधळ्याला म्हणाले त्याने तुझे डोळे उघडले तर त्याचविषयी तू काय म्हणतोस. त्याने म्हटले तो संदेष्टा आहे. सी द ट्रान्सफॉर्मेशन प्रियानो. ज्या वेळेस वी गो नियर टू गॉड, ज्यावेळेस आम्ही येशूकडे जातो येशू आम्हाला बदलतो. प्रथम तो शेजाऱ्यांना म्हणतो येशूने मला बरं केलं. परंतु ज्यावेळेस पुरुषांकडे ज्यांच्याकडे पॉवर होता, ऑथॉरिटी होती, त्यांच्यासमोर तो घाबरत नाही. पवित्र आत्मा त्याच्यामध्ये संचारतो. त्या पवित्र आत्म्याद्वारे तो म्हणतो तो संदेष्टा आहे. कारण की संदेष्टा वाचून असे दुसरे चिन्ह चमत्कार कोणी करू शकत नाही. याचा परिणाम काय होतो प्रियानो, या ठिकाणी त्याला एक्सकम्युनिकेट, त्याला आपल्या याच्यातून बाहेर, जातीतून बाहेर काढण्यात येतं. कारण की तो देवाची साक्ष देत आहे, येशूची साक्ष देत आहे. पुष्कळ वेळा प्रियानो येशूसाठी आम्हाला दुःख सहन करणं गरजेचं आहे.
We have to face trials. We have to face persecution for the name of Christ. त्याला या ठिकाणी समाजातून बाहेर काढण्यात येतं. का? कारण की तो येशू ख्रिस्ताला संदेष्टा बोलतो. परंतु या ठिकाणी त्याच्यावर हे परुषी लोक विश्वास ठेवत नाही, कारण की ते स्वतःला शहाणे समजत असतात. यहुद्यांनी दृष्टी प्राप्त झालेल्या त्या इस्माच्या या ठिकाणी आईबापाच बोलावून विचारपूस करीपर्यंत तो आंधळा असून आता डोळस झाला हे खरे मानले नाही. दे डोंट बिलीव्ह इन क्राइस्ट. दे वॉन्ट मोर टेस्टमनी. तुझ्या आईबापाच बोलव, त्यांच्यापासून आम्ही ऐकू. या ठिकाणी द फॅरिसेज आर डिस्क्राइब ॲज द इंट्रोगेशन who question the blind man and Jesus and eventually become blind themselves by not believing in Jesus. येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. ते फक्त विचारपूस करत बसले, तू कसा बरा झाला, कसा बरा झाला. त्या संदेश त्याने येशूने मला बरं केलं ही साक्ष तो देत आहे, परंतु दे डोंट वॉन्ट टू लिसन हिज टेस्टमनी. प्रियानो, आम्ही शेजारी आहोत, आम्ही परुषी आहोत याचा विचार आम्ही करूया. त्यानंतर पुढे जाऊन तिसरी व्यक्ती किंवा तिसरा ग्रुप आम्हाला पाहावाच भेटतो, तो म्हणजे त्याचे आईवडील, भिकाऱ्याचे आईवडील. भिकाऱ्याचे आईवडील ज्या वेळेस बोलवण्यात येतं त्यावेळेस शास्त्री पुरुषांच्या किंवा यहुद्यांच्या भीतीमुळे या ठिकाणी ते काय उत्तर देत आहे, त्याच्या आईबापाने उत्तर दिले, हा आमचा पुत्र आहे व आंधळा जन्मला आहे आम्हास ठाऊक आहे, तरी आता कसे दिसते आम्हास ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. त्याच्या आईबापास यहुद्याचे भय होते म्हणून त्यांनी असे म्हटले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभा बहिष्कृत करावे असे यहुद्यांनी अगोदरच एकोपा केला होता. या ठिकाणी मनुष्याला, या आईबापांना या ठिकाणी सभा बहिष्कृत किंवा समाजातून स्वतःला दूर करायचं नव्हतं. दे वर मोर इंटरेस्टेड टू अटॅच विथ द ज्यूज किंवा आपल्या लोकांबरोबर त्यांना राहण्यास आनंद होता, परंतु मसीहाचा स्वीकार करण्यास ते तयार नव्हते. त्यांना माहीत होतं की माझा मुलगा जन्मताच आंधळा आहे, परंतु तो आता दृष्टी त्याला प्राप्त झाली आणि माझा मुलगा सांगतोय येशू नावाचा संदेश त्याने मला बरं केलंय. बट दे डोंट वॉन्ट पर्सिक्युशन. सभा बहिष्कृत त्यांना नको व्हायचं होतं, भय, भीती. तिसरा ग्रुप प्रियानो आम्हाला दिसून येतो की त्याचे आई वडील. प्रियानो, आमच्यासाठी हे सर्व इम्प्लिकेशन आहेत प्रियानो, कारण की पुष्कळ वेळा आम्ही शेजारी बनतो. आम्हाला दिसतंय की तो मनुष्य ख्रिस्ताने बरा केलाय, परंतु आम्ही विश्वास ठेवत नाही. फॅरिसीसारखे आम्ही पुष्कळ वेळा वागतो प्रियानो. तो मनुष्य बरा झाला आहे, परंतु तरीसुद्धा आम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही. आणि पुष्कळ वेळा समाजाचं भीती किंवा इतर धर्मातले कर्मकांड करणारे लोक किंवा रॅडिकल पीपल मला त्रास देतील, मला घराला छळतील, माझं चर्च जाळतील किंवा मला जेलमध्ये टाकतील, या भीतीने मी ख्रिस्त गाजवत नाही किंवा ख्रिस्ताने काय केलंय हे सांगू इच्छित नाही प्रिया. परंतु चौथा मनुष्य तो काय म्हणत आहे प्रियानो? चौथा मनुष्य म्हणजे तो बरा झालेला भिकारी. तो काय उत्तर देत आहे प्रियानो? तो म्हणतो, या ठिकाणी त्याचं उत्तर अद्भुत आहे. तो म्हणतो की देवाचा पुत्र आहे तो प्रियानो. ही इज द सन ऑफ गॉड. सन ऑफ गॉड. तो काय म्हणत आहे? तो देवाचा पुत्र आहे. प्रियानो, या ठिकाणी ज्या वेळेस हीच गोष्ट ते लोक गेल्यानंतर येशू ख्रिस्त 35व्या अध्यायामध्ये 35व्या वचनामध्ये आम्हाला लिहिलेले आहे, 33व्या वचनामध्ये सुद्धा लिहिलेले, हा देवापासून नसता तर ह्याच्याने काही करवले नसते. ही साक्ष कोणाची आहे? त्या जन्मान आंधळ्याची आहे. ही इज प्रोक्लेमिंग दॅट ही इज कमिंग फ्रॉम गॉड. पुरुषांना ते सहन होत नाही, ते तेथून निघून जातात. त्यांनी त्याला बाहेर घालवले, पुरुषांनी त्याला तेथून हकलून लावलं.
हे येशूने ऐकले आणि तो आढळल्यावर त्याला म्हटले, तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? सी ट्रान्सफॉर्मेशन. येशू ख्रिस्त आता त्याला काय म्हणत आहे, तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो काय? भिकाऱ्याने उत्तर दिले, प्रभूजी, मी त्याचवर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व तूच बरोबर आता बोलत आहे, तोच तो आहे. तो म्हणाला, प्रभूजी, मी विश्वास ठेवतो. आणि त्याने त्याला नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो, यासाठी की मी ज्यास दिसत नाही त्यास दिसावे आणि ज्यास दिसते त्याने आंधळे व्हावे. पुरुषातील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्ही आंधळे आहोत काय? येशूने त्याला म्हटले, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हास दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. धार्मिकांसाठी प्रियानो हा चांगला पंच आहे. पुष्कळ वेळा आम्ही स्वतःला अतिधार्मिकतेचा आव्हानतो. आम्हाला सर्व कळतं, सर्व माहीत आहे, आमच्यामध्ये पाप नाही. ख्रिस्त म्हणतो या ठिकाणी, परंतु आम्हास दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमच्यामध्ये पाप आहे. त्याच्यामुळे प्रियानो, माझी प्रार्थना रोज हीच असावी, हे देवा मज पाप्यावर दया कर, हे देवा मज पाप्यावर दया कर. या ठिकाणी प्रियानो, तो आंधळा जो शारीरिक दृष्टीने आंधळा होता किंवा अंधारात होता, तो प्रकाशात आला. प्रथम येशू, नंतर संदेष्टा. तो देवापासून आहे आणि ॲट द एंड तो देवाचा पुत्र आहे, ही साक्ष तो देतो. दिस इज कॉल्ड द ट्रान्सफॉर्मेशन. बट हाऊ दिस ट्रान्सफॉर्मेशन हॅपन? वेन वी अटॅच आवर सेल्फ टू जीसस. विदाउट दॅट इट इज नॉट पॉसिबल. प्रियानो, या ठिकाणी तो कबूल करतो, तू देवाचा पुत्र आहेस. व्हॉट अबाउट यू अँड मी? माझं आणि तुमचं काय आहे प्रियानो? मी त्या शेजाऱ्यांसारखे आहोत की हा तो नाहीच आहे, किंवा त्या पुरुषांसारखा आहे, यांना दिसतंय तरी म्हणतात नाही तू नाही काय केलं, किंवा आम्ही त्याच्या आईवडिलांसारखे आहोत, आम्हाला माहिती आहे माझा मुलगा, माझी मुलगी, माझा भाऊ, माझी बहीण, माझी आई, माझे वडील, माझा शेजारी बरा झालेला आहे, परंतु समाजाच्या भीतीने आम्ही ढकलून देतो की मला माहीत नाही तो कसा बरा झाला, किंवा मी त्या जन्मांध आंधळ्यासारखं आहे, ज्याला शारीरिक आरोग्य तर भेटलंच परंतु आत्मिक आरोग्यसुद्धा भेटलं, कारण की तो प्रकाशात चालला. ही वॉक इन द लाईट अँड लाईट शाईन थ्रू हिम. आज प्रियानो, खूप मोठा प्रश्नचिन्ह देव मला विचारत आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये स्वतःला प्रस्थापित करू इच्छिता? परमेश्वराचा पवित्र आत्मा हे वचन समजण्यासाठी, त्यानुसार ते ग्रहण करण्यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत, दानावर सुद्धा आशीर्वाद मागूया. शेवटची प्रार्थना करू, प्रभूची प्रार्थना म्हणून आपण आशीर्वाद ग्रहण करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, गौरव, मान, महिमा, धन्यवाद तुलाच देतो. आज तुझ्या पावित्र्ययुक्त वचनाने आम्हाला तृप्त केलंस. 4 लोकांची आम्हाला ओळख करून दिली, त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या लोकांमध्ये गणले जातो आहोत. परमेश्वरा, जोपर्यंत तू या जगात आहे, तुझा पुत्र जोपर्यंत आहे, जोपर्यंत प्रकाश आहे, तोपर्यंत आम्ही प्रकाशाची कामे करावी. यासाठी आज त्या भिकाऱ्यासारखं आमच्यामध्ये सुद्धा तुझं आत्मिक बळ दे परमेश्वर. आमचे आत्मिक डोळे उघड आणि ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याची साक्ष आम्ही इतरांपर्यंत घेऊन जावे, यासाठी तो आम्हाला आज तयार कर. पवित्र आत्म्या, तुझ्या आत्मिक सामर्थ्यशाली वचनाने तू आम्हाला तृप्त केलंस, त्याबद्दल आभार मानत असताना मंडळीने आज तुझ्या राज्याच्या वाढीसाठी जे दान आपल्या भांडारात समर्पित केलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर, आणि या दानाचा उपयोग परमेश्वरा वेगवेगळ्या माध्यमातून तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर. त्याद्वारे परमेश्वरा तुझं राज्य या भूतलावर वाढलं जावं, आणि त्याद्वारे परमेश्वरा जे आंधळे आहे ते प्रकाशाचे पुत्र आणि कन्या बनून साक्षरूपे आम्ही इतरांपर्यंत पोहोचतील.
असं दयेने कृपेने घडून येऊ दे. परमेश्वर हे अन्न आशीर्वादित करत असताना दिलेल्या प्रत्येक हाताला तुझ्या कृपेमध्ये आशीर्वादित कर. आम्ही असंच देत राहावं आणि तुझ्या राज्याची वाढ या भूतलावर व्हावी हीच प्रार्थना येशूच्या पवित्र नावात करत असताना परमेश्वर तुम्हाला आज आत्मिक बळ दिलं की तुझ्या प्रियजनांबरोबर तुझं वचन बोलावं. गौरव मान महिमा धन्यवाद सर्व काही सर्व समर्थ शक्तिशाली प्रभू येशू ख्रिस्ताला देत विनंती त्याच्याच प्रिय आणि गोनात मागतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुम्हावर प्रसन्न मुख हो आणि तुम्हा शांती देवो. आता शांतीचा अधिपती आमचा तारणारा ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे, तो प्रकाश आज आमच्यामध्ये प्रकट हो. त्या प्रकाशाची शांती, त्याची कृपा, त्याचं आरोग्य, परमउंचावर असणाऱ्या परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्मा आज आम्हाला ख्रिस्ताकडे आकर्षित करण्यासाठी तयार आहे. त्या पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता आम्हा विश्वासणाऱ्यांबरोबर आमचा ख्रिस्त येईपर्यंत युगानयुग राहो. आमेन, आमेन, आमेन.